मैत्रिणींनो, दीपालीज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मोतीचुराचे लाडू। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य मी एक बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये 250 ग्रॅम बेसन घेतलेले आहे। या कपानुसार मी 250 ग्रॅम 1 कप बेसन घेतलेले आहे। माझ्याकडे हा मेजरमेंटचा कप आहे। त्याच कपानुसार आपण पाणी घेणार आहोत। आपल्याला हे पाणी थोडं थोडं घालून मिक्स करायचं आहे। आपल्याला हे बेसन चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये कुठलेही लम्प्स नाही राहणार। आणखी यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहोत। यामध्ये थोडा फूड कलर घालून घ्यायचा आहे, जेणेकरून लाडूला छान कलर येईल, दिसायला पण छान दिसतील। बघू शकता हे बेटर छान झालेलं आहे। तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार हे बेटर ठेवू शकता। मला अशीच हवी आहे कन्सिस्टन्सी। आता आपण हे बेटर 10 मिनिटं साईडला ठेवूया। बघू शकता हे बेटर अशा प्रकारे रेडी झालेलं आहे बुंदी काढण्यासाठी। आता आपण तेल गरम करून घेणार आहोत। बघू शकता तेल गरम झालेलं आहे। माझ्याकडे बुंदी काढण्याचा झारा नाही आहे, मी यामध्येच बुंदी काढणार आहे। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बुंदी काढून घ्यायची आहे। बघू शकता ही बुंदी रेडी झालेली आहे। आता आपण ही बुंदी साईडला काढून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व बुंदी काढून घ्यायची आहे। बघू शकता ही बुंदी तयार झालेली आहे। आता आपण साखरेचा पाक करायला घेऊया। त्यासाठी मी 1 कप साखर घेतलेली आहे। ज्या कपाने मी बेसन घेतलेलं होतं त्याच कपाने मी 1 कप साखर घेतलेली आहे। त्यामध्ये 1.5 कप पाणी घालणार आहोत। दीड कप पाणी घालून ही साखर पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे। जेणेकरून ही साखर पूर्ण विरघळली पाहिजे। आपल्याला या साखरेचा एक तरी पाक करायचा आहे। बघू शकता पाक छान प्रकारे उकळत आहे। त्यामध्ये आपण थोडा फूड कलर घालणार आहोत। आणखी थोडं 1 चमचा रोज वॉटर घालणार आहोत। त्यामध्ये काढून घेतलेली बुंदी टाकून घेणार आहोत। बघू शकता मी बुंदी पूर्णपणे टाकून घेतलेली आहे। पूर्णपणे मिक्स झालेलं आहे बेटर। आता आपण यामध्ये थोडी वेलची पूड घालणार आहोत। थोडं तूप घालून घेणार आहोत, जेणेकरून हाताला चिटकणार नाहीत आणि लाडू पण मऊ आणि लुसलुशीत होणार आहेत। आता लाडू बांधायला घेऊयात। बघू शकता हे बेटर जेवढं थंड होईल तेवढे लाडू चांगले बनतील। मी हे लाडू खास बाप्पांसाठी बनवणार आहेत। बघू शकता लाडू तयार झालेले आहेत, ते पण घरच्या घरी तोंडात विरघळतील असे झालेले आहेत।
तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण जमतील. आणि मला कमेंट करून सांगा कसे झालेले आहेत. आणि मला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका.